त्यावेळेला आम्ही सगळे तरुण आमदार पहिल्यांदा निवडून आलो होतो. नागपूरचं अधिवेशन होतं. आम्हाला सगळ्यांना ते लॉबीमध्ये घेऊन बसले. मला वाटते विश्वजित दादा या ठिकाणी आहेत, धीरजजी आज या सभागृहाचे सदस्य नाहीत पण त्यावेळेला ते होते. अनेक नाव घेण्यासारखे अनेक मंडळी आहेत. आम्ही सगळेच जण, सुनील शेळके असतील, सुनील अण्णा असेल, चेतन दादा असतील, अनिल भाईदासजी असतील, पाटीलजी असतील, असे अनेक आम्ही सगळी मंडळी होतो आणि आम्हाला सगळ्यांना ते घेऊन बसले. मला आठवते रात्री 11-12 वाजता त्यावेळेला आम्हाला बोलायची संधी मिळायची, कारण पहिल्या टर्मचे आमदार म्हणून शेवट. रात्री 11:30 पावणे-12 वाजेपर्यंत आम्हाला जिथपर्यंत आमच्यापैकी शेवटच्या माणसाचं बोलणं होत नाही, सदस्याचं, तिथपर्यंत ते थांबून राहायचे. जाता येतं विचारायचे त्यांना, दादा तुम्ही अजून गेली नाही? नाही, माझी मुलं अजून बोलतायत. माझ्या मुलांचं अजून बोलून झालं नाही सभागृहामध्ये. दर मंगळवारी आम्हाला भेटायचे. दर मंगळवारचं जेवण हे आमचं त्यांच्यासोबत असायचं आणि इतका दांडगा संपर्क, इतकं मार्गदर्शन, इतक्या बारीक सारीक गोष्टीवर त्यांचं लक्ष असायचं. आणि आज ती व्यक्ती आमच्यामध्ये नाही. खरं तर व्यक्ती गमावल्याचं दुःख हे मोठं असतं, पण त्याच्यापेक्षा अधिक दुःख हे असतं की ती व्यक्ती आपल्याला परत कधीच पाहायला मिळणार नाही, त्याचा आवाज आपल्याला कधी ऐकायला येणार नाही.